आलेला आहे. शिवेसाठी घेतलेला अभंग तुकोबारायाचा आहे. तुकोबारा ह्या अभंगातून मारुतरायाला आदरार्थी बोलतात. किती सुंदर शब्द आहे. शरण शरण जी शब्द आहे. जी शब्द फार पूर्वीपासून तुकोबारायाच्या काळाच्या पहिलेपासून आहे. जी शब्द बर का. छत्रपती शिवाजी हाय की नाही, संभाजी हे शब्द आहेत. तुकोबाराय देखील ऐका हो जी तुम्ही भक्त भागवत, जी शब्द वापरलेला आहे. जी शब्द मोडून कोण टाकलंय तुम्हाला सांगतो. छत्रपतीच्या नंतर पेशवे राजा आपला पगडा बसवले, ताब्यात घेतले पूर्ण महाराष्ट्र. बुद्धिवान लोक आहेत ब्राह्मण, त्याने विचार केले की जी शब्द काढून पुढचा शब्द कोणतं टाकावं. राव शब्द हे पेशव्यानं आणलेला आहे. महादेवराव, नानाराव हे शब्द आहेत की नाही. राव शब्द आपल्याकडे नव्हतं, जी शब्दच होतं पहिले. छत्रपतीच्या काळापासून राव शब्द आलं. राव शब्द ब्राह्मणाने आणून सोडले. हे तुकोबाराच्या गात्या संतांचं वाङ्मय वाचवा. राय शब्द आहे पण राव शब्द नाही. तुकोबा राय, ज्ञानोबा राय, पंढरी राय हे शब्द आहेत पण राव शब्द नाही. राव शब्द ब्राह्मण सोडून टाकून दिलेत. तेव्हापासून पाटलाला बी राव, देशमुखाला बी राव, कसल्याला बी राव आलं असं आहे. पण तुकोबाराय बोलतात ते जी शब्दानं काय म्हणतात. अभंगाच्या पहिल्या चरणात शरण शरणाची शरण शरणाची
शरण शरण जी हनुमंता तुझालो रामदूता. मारुतराय तुम्ही रामाचे भक्त आहेत. तुम्हाला तुमच्या नावानं फार मोठी प्रसिद्धी आहे. अनेक त्रिभुवनामध्ये तळ असणार तुमच्या नामाचं जय आहे. असं आहे. रामायणामध्ये मारुतरायाला काढलं तर बर का रामायणातलं रस जातो. महाभारतातून कर्णाला काढलं तर महाभारतातलं रस जात. बर का असं आहे. म्हणून मारुतराय रामाचे निश्चिम भक्त होते. हे सगळं वाल्मिकांना आधीच लिहून ठेवलेलं आहे. एक सुंदर प्रसंग सांगतो तुमच्या पुढे. शतकोटी रामायण वाल्मिकानं लिहिलं, 100 कोटी. त्याच्यावर एक तक्रार सुरू झाली. मृत्यूलोकातील माणसं म्हणतात रामायण आमचं आहे, वाल्मिक मृत्यूलोकातला आहे. आणि स्वर्गातले लोक म्हणतात रामायण आमचं आहे, पाताळातले लोक म्हणतात रामायण आमचं आहे. त्या रामायणामध्ये सुंदर असे एक पात्र म्हणजे मारुतरायाचं आहे. बरं का. हे तक्रार तुम्ही सगळे मोठे लोक आहेत. गावात तक्रार झाली की वाड्यात चला म्हणतात लोक. गावात भांडणं तंटे झाले, तक्रार कुठे येते? अरे बोल ना का रे, तुम्हाला सावली मिळाली ऑटोची. कार्यक्रम म्हणल्यावर लेकर राहतातच. माय आली की लेकरू येत. लेकराला काहीतरी म्हणलं की बाया म्हणतात का महाराज गोडो आहे काय ते, असं म्हणतात. म्हणून आम्ही कोणाला काही म्हणत नाही, परंतु बोलू नका. माय भगवान शिव परमात्मा शंकराकडे फिर्याद गेली. शतकोटी रामायण घेऊन भगवान शंकराकडे गेले असताना भगवान शंकर बुद्धिमान आहेत, मोठे भक्त आहेत, देवही आहे. त्यांनी रामायण आपल्याकडे घेतलं आणि त्याची वाटणी करायला सुरुवात केली. करत असताना मृत्यू लोकाला 33 कोटी दिले, स्वर्गामध्ये 33 कोटी, पाताळामध्ये 33 कोटी. राहिली किती आता? 100 कोटीतून 100 राहिली. 100ची वाटणी करायची. त्यावेळेला 3 लाख 3 लोकांना देऊन टाकले. राहिले 1 लाख. 1 लाखामधून 10,000 गेले 30,000. काय 10,000 वाटप करताना काय 30 100तून 30,000 दिले. बोलताना थोडं गडबड झाली. राहिले 1,000. 1,000तून 300 दिले, राहिले 100. 100तून बर काय प्रत्येकाला 9,900 असं द्यायला लागली. काय लई दिवस झालं चिंतन मांडून ये. अचानक आता इथं हे योग आलं म्हणून बोलालो. 100तून 33,000 दिले, राहिले 1,000. काय 100 काय 10 राहिले. आता त्या 10 मधून 9 दिले. एकच राहिला, 1 श्लोक. ते श्लोक होतं 32 अक्षराचं. प्रत्येकाला 10 दिले, राहिलं 2 अक्षर. पहिलेच्या काळामध्ये तराजू राहत नव्हते, कुठं पाहिल्या राहत नव्हते.
आपण बाजारला नेलेले माल शेतकऱ्याला द्यावा लागतो, जुन्या माणसाला माहिती आहे. मग शेतकार तराजू आणि पायली शेर घेऊन बसायचा. त्याने तेवढा ते विकणाऱ्या लोकांना विकायचं. विकल्यानंतर थोडं आपल्याकडे ठेवून घ्यायचं. माझ्याकडे माझं तराजू आहे, माझं तेवढं असणार म्हणलं हे आहे म्हणून काहीच म्हणायचे नाही, ते त्याला द्यायचे थोडं. तसं भगवान शंकर म्हणतात, वाटणी मी केलो, योग्य झाली की नाही वाटणी विचारली, योग्य आहे. मग आता 2 अक्षर कोण्या लोकाला देऊ सांगा. रा आणि म कोणाला देऊ? सगळे म्हणायला लागले, तुमची इच्छा असेल तसं करा. माझी इच्छा आहे हे 2 अक्षर माझ्याकडे ठेवून घ्यावं म्हणतो. बिलकुल ठेवून घ्या. राम 2 अक्षर भगवान शंकरानं घेतलं आणि त्या 2 अक्षराचं ते भजन करायला लागले. फार सुंदर भजन करतात राम भगवान शिव परमात्मा. कसं करतात ऐका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम जय राम. भगवान शिव परमात्मा नामचिंतन करतो रामाचं. त्याच भगवान शंकराचा 11वा अवतार म्हणजे मारुतराय आहे. 2 असे आहेत. विष्णूचा अवतार रामाचं, शंकराचा अवतार मारुतरायाचं. बर काय, गरुडाचा अवतार महादेवाचं आणि बसवेश्वराचा अवतार रामाचं. हे दोन्ही तळ असणार समोरासमोरच येतात आणि समदर्शी आहेत, सम अधिकारी आहेत. तसं भगवान शिव परमात्मा हे अवतीर्ण झाले मारुतराय म्हणून. ही जगामध्ये त्यांची खूप मोठी कीर्ती पसरली. आताही कोणाला जर ह्या जगामध्ये आपल्याला विजय पाहिजे असेल तर मारुतरायाची सेवा करा. रामरायानं दिलेला आशीर्वाद आहे, हनुमंता होई चिरंजीवी, ही जीवित्व ज्ञानानुभवी, ज्ञान ज्ञान पदवी तुझे निव्हावी जगाशी. उशिरा आले की नाही सगळे? हे सगळं झालं असेल म्हणाले त्याने. आमंत्रण आहे, जावं लागते. पण मी तुमचा बाप हा, मीच उशीर आलो. मला कुठेही गुलालाची कीर्तन काल्याची कीर्तन करायची राहतात आणि मी लवकर जात नाही. थोडं सगळे जमल्यावर जावं म्हणतो आणि सगळे म्हणतात कीर्तन झाल्यावर जावं. प्रसाद घ्यायला जायचं आपल्याला. कीर्तनाचं पोटभराव प्रसादापेक्षा नामचिंतनाचं प्रसाद मोठा आहे. हे कोणाच्या विषयाला येत नाही बर. आणि येण्यावरच आहे सगळे. काय चिंतन मांडत होते मी? भगवान शिव परमात्मा, शंकराचा अवतार मारुतराय. मारुतराय अखंड नामचिंतन करतात रामाचं.
रात्रंदिवस तेवढा असणार असं आहे. त्या मारुतरायाच्या दरबारामध्ये आपण आहोत सगळे. याला काय ताण लागत नाही, काय नाही बेटा. थोडं थांब. तुम्ही तसं तडजोड करण्यात फिरण्यामध्ये माझं लक्ष बाजूला जाते बरं काय. इथं उभा टाकून बोलायचं, महत्वाचं बोलायचं म्हणजे अवघड राहते. एके याला उभा केले, ग्रामपंचायत निवडून आला माणूस, त्याला भाषणाला उभा टाकले, उभा केले. 26 जानेवारी म्हणजे 26 जानेवारी म्हणलं रे. त्याला पुढे बी जाता येईना, मागे बी जाता येईना. पुन्हा आणि म्हणलं 26 जानेवारी म्हणजे 26 जानेवारी. तसं आहे. वाटल्याला बोलायचंय का? याला भेटले की आल्यासारखं झालं तुम्हाला. बस अडकरी आहे आमचे सभासद या टाक. आमच्या खात्यातल्या माणसाला काय बोलायचं. टोपी पाहिजे का? काय दस्ती आहे कोणाची? विठ्ठल अखंड नामचिंतन करतात. आमच्या नाथाच्या भागवतामध्ये मारुतरायाला वैष्णव नाव आलेलं आहे. तुम्ही त्याच्याकडे मागे फिरून पाहू नका. यवनी जन्मला मरकट, झाला वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमान म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. माय वानेरी आहे, बाप वारा आहे, समजू नका. मारुतराय हे आईच्या उदरातून येताना जांग लंगोट लावून आलेत. मारुतरायाचं जनन इंद्रिय मारुतरायाची आई पाहू शकली नाही. कर्ण आईच्या पोटातून येताना कवच कुंडल घेऊन आलेला आहे. बर तस मारुतराय स्वामी कामासाठी खूप मोठे तेवढा तत्पर आहेत. स्वामी काजी तू सादर, सूर आणि धीर. मारुतराय धीर आहेत, वीर आहेत असं सांगा. मारुतराय लंका जाळली रावणाची. कोणी केस केलं का? चांगलं काम आहे का दुसऱ्याचं घर जाळणं? म्हणजे चांगलं आहे. पण तुकोबार मारुतरायाला म्हणतात धन्य धन्य. बर का मारुतराय तुम्ही धन्य आहेत. जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे. असं आहे. मिलिटरी आता माणसं उडून टाकले तर त्याचं प्रमोशन होते. दुश्मनाला मारलं तर काय होत? पगार वाढते. आणि गेलं तर सूर म्हणून राहतो. त्याचं कल्याण होतं. स्वर्गामध्ये त्याला जागा मिळते. मारुतराय आम्ही इथं भजन करायला की नाही, ते सीमेवर तळ असणार मरलालेत म्हणून आम्ही भजन करायला. आपण पॅम्पलेट मनावर काढलेल्या, बॅनर मनावर काढलेल्या, सगळं आपल्या मनावर. हिंदू धर्मातल्या लोकायला अडचणच नाही का? ते पुढे आहेत, ऊर देऊन मरायला तयार आहेत. म्हणून अटल बिहारी वाजपेयीनं निवडले जय किसान जय जवान. आहे की नाही? कोणाचं वाक्य आहे? गेले निघून ते, पण कामं अशी आहेत काही माणसाची. असो, मारुतराय मालकाच्या कामामध्ये तत्पर आहेत. असं किती तत्पर आहेत अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. सूर आणि
कोणी तर आल्यावर सांगितलं एक वाद्य कोणा करा. आता किती वाजलेत बघा, 12:30. एकला आरती करून घेऊ. स्वयंपाक तयार आहे, आपण जेवणारे बी तयार आहोत. अडचण कशाला मी करू तुम्हाला. स्वामी काजी तू सादर ह्या पदावर असं चिंतन आहे. मारुतराय रामरायाची सेवा करत असताना सगळ्या लोकांच्या पोटामध्ये थोडं रुतायला लागलं. त्यानंच पुढे जाते, त्यानंच करते. मारुतराय नसताना सगळे मीटिंग घेतली. मारुतरायाला सोडून घेऊन म्हणायला लागले, कोणतं काम करतोस तू? रामराय उठल्यानंतर मी बाथरूम स्वच्छ करतो. बर. रामराय आल्यानंतर एकला म्हणला, मी मंजन टावेल साबण देतो. ठीक, नाव लिहायला लागली त्याची. मग रामराय स्नानाला गेला असताना मी बाथरूम मध्ये पाणी काढून देतो, गरम पाणी, आणि साबण ठेवतो, टावेल ठेवतो. रामराय स्नान करून बाहेर आल्यानंतर एकला म्हणला, मी पूजेचं साहित्य देतो, पाणी भरून देतो, फुलं देतो. लगेच पुढे रामराय पूजा झाल्यानंतर जेवायला बसला असताना मी जेवायला वाढतो. एक बाई पुढे आली, स्वयंपाक कोण करते? मी करतो स्वयंपाक. माझी यादीत नाव लिहा, मलाही तेवढा अंगणवाडीची नोकरी मिळते. मी काही ते घरला नाही ना, परंतु करतो. बरं, ठीक आहे. तिचं नाव लिहिलं. जेवण झाल्यानंतर एकला म्हणलं, पानाची विडा मी देतो. ठीक आहे.
जेवण झाल्यानंतर आमरा विश्रांती करतात. त्यावेळेला मी गादी पलंग टाकतो, पंखा लावून ठेवतो. बर, रामराय झोपून उठल्यानंतर मी परत तोंड धुवायला पाणी देतो, टावेल घेऊन थांबतो. चहा घेतले तर चहा करून देता. संध्याकाळी रामराय सभा विसर्जन करून आल्यानंतर सगळी व्यवस्था करतो. असं यादी तयार झाली. त्या यादीमध्ये मारुतरायाचं नाव नाही. मारुतराय रोजच्या प्रमाणे उठले, संडास साफ करायला चालले. एकला पुढे आलंय, बादल का नाही नाही यादी बघितली की नाही तुम्ही? कशाची यादी? काल झालेली यादी कोणापाशी आहे की मला कोण दिलं नाही. मग सगळी यादी वाचून पाहिली मारुतराय. मारुतराय म्हणतात, आपलं इथे काही काम नाही, पण शेवटची तक्रार मालकाकडे न्यावं लागते. रामरायाकडे गेली. रामरायाला म्हणायला लागली, मी जातो वनामध्ये आता. का रे? नाही नाही इथं राहिना मी. का बरं? इथं राहायचं तुमच्या सेवेसाठी. तुमची सेवा सगळे वाटून घेतलेत, मला काहीच चान्स नाही. मी काय करू? तू मागलेली सेवा तुला देतो मारुतराय, तुम्ही असं का करला? नाही नाही देवा, मी काय करू? मारुतराय एक संधी साधली. मारुतराय म्हणतात, रामराय तुम्ही सिंहासनावर बसला असताना मी पुढे बसून राहतो. तुम्हाला जांभळी आली की मी चुटकी मारतो. आता जांभळी आली की चुटके मारतात बघा माणसं बरीच, करून असं असं करतात. त्याचं कारण मागून आलेलं आहे. लगेच बरं आहे. दिवसभर बसली मारुतराय. आमचे तुकोबारे म्हणतात, सन्मुख तो उभा मारुती बलभीम, भरत शत्रुघ्न कैकई सूत. असं आहे. बसून पुढे थांबले. सभा विसर्जन झाली. मारुतराय बाजाला बसले. जाऊन रामराय गेले आपल्या घरामध्ये. जेवण खावण झालं, विश्रांती घ्यायला लागले. त्यावेळेला रामरायला चुचक्या यायला लागले. काही काही बायाला उगोच भांडून ठेवे ना काय ना, परंतु करतात. नवऱ्याला हैराण करायची काम ही सगळी. खरेच भांडून त्या काय त्यामध्ये उचकीत, पण बाया करतात. आमच्याकडे काही बाया आहेत, प्रवचनाला आले की मध्येच करतात. मी मग त्या बाईला घेऊन जाऊ तिकडे बाहेर. हाय भांडण करे. बाई बदमाश आहे ती, म्हातारी आहे, परंतु ऐकू नये की मी ऐकायला घरून आला. मग ते काय करला? मी काय करू? त्याला इलाज करा तुम्ही. बापरे, माझंच इलाज कोणी करते की नाही की म्हणाल तर तू कशाला आलीस मध्ये? नाही नाही असं आहे. उचक्या लागायला लागल्या. आई साहेब उठल्या. का होते तुम्हाला असं का करायला लागले? काय की मला उचक्याच लागायला. उचकी लागली की पाणी देतात आपल्याकडे. सीता आईसाहेब पाणी आणून दिली. रामराय पाणी पिले आणि करायला. झाले काय तुम्हाला सांगा की? मी काय सांगू आता? उचक्या मधून येऊ लागलेत. चहा करून देतो. रामराय म्हणल्या डिकाशन कर. डिकाशन करून दिल्यात. थोडं झालं की आणि उचक्या सुरू झाले. सीतेला वाटलं कोणी भान काही केलं तर नाही की. आमच्या लोकांमध्ये असे दुबळेपणा आहे, कोणतर केलेलेच आहे म्हणतात. केलेले बघणारे माणसं लय आहेत महाराज, ते आम्हाला जमना. आई तर गर्दी होते लोकांची. नारळ, लिंबू, पैसे सगळं मिळते महाराज त्याच्यात. आई साहेबाला वाटलं काय झालं. बाहेर येऊन पाहिले. काय तर बोलाले, कोणा तर बोलव, वशिष्ठाला बोलव, पंचाक्षरी काहीतरी त्यावेळेला असणार. म्हणले दोरा मारतात काही, ताईत घालतात काही. बाहेर येऊन बसला असताना मारुतराय डोळे लावलेत. एक एक कडाला बसलेत. जय राम श्रीराम चुटक्या सारो आहेत. जय राम. त्यावेळेला आईसाहेब म्हणले, इथं कोण बसले बापू? मारुतराय उठले की पटकेना पाया पडले. आईसाहेब मी आहे. इथं का बसलास रे बाबा?
नाही नाही बसल नाही मी, मला बसले लोक इथं कस काय म्हणले. असं असं झालंय. तिथं तोंड आ केलं की इथं चुटकी मारावं लागते. त्या मधी कवा त्याला जांभळी येऊ लागली की मला माहित नाही, म्हणून मी चटक्या मारत बसलो. स्वामी काजी तो सादर असा आहे. त्यावेळेला आईसाहेब मधी गेल्या. त्या मारुतीला सांगा काय तर, त्यानं सारखे चुटक्या वाजवावं लागल्या. तुम्हाला इथंच उचक्या लागायला लागले. रामराय म्हणले त्यानं सकाळीच तक्रार केल्या माझ्याकडे आणि त्याला चुटके मारायला चान्स दिलो. अहो बंद करा हो, तुम्हाला झोप लागत नाही असं का करला. नाही नाही त्याला मला बोलता येणार असं म्हणण्यामध्ये पूर्ण रात्र गेली. सकाळी उठल्यावर आईसाहेब सगळ्या लोकांना बोलून घेतले. अरे तुमची यादी बघू तिकडे आणा. यादी वाचवली. यादी वाचून सांगितले हे तुमचं कोणाचं काम आहे. आमचं आम्ही केलं, आम्हाला सेवा करायचं नाही की आम्ही सेवेची त्यावेळा यादी केल्या, काही वाटणीची यादी नाही. मग ते बघूत यादी. आईसाहेब म्हणले इथून उद्यापासून कोणीच कामाला जायचं नाही. मारुतीला चान्स दिलं तेव्हा तुम्ही काम करा. मारुती तिकडे ये माय. माझी शुद्धी करायच्या वेळेला, राक्षस मारायच्या वेळेला, लंकेत जाळं लावायच्या वेळेला, समुद्र ओलांडायच्या वेळेला तुम्ही कुठे होत्या सगळे. हे सगळे मोठमोठे काम मारुतराय केले तर तुम्ही काही की वाटणी करता येते नसणे. हे तुमचं सगळं चुकीचं आहे. तुम्ही एक काम करा, मारुतराय तुम्हाला कर म्हणलं तेव्हा करा, पूर्ण काम मारुतरायकडे. रामरायाला बसून म्हणले होय बरोबर आहे की नाही. आता काय करतात म्हणले तुम्ही जसं म्हणलं तसं. हा तेच म्हणलं. काहीतरी मधल्यामध्ये काहीतरी कान फुकशाल तुम्ही, मला माहित नाही ते काहीच नाही बर काय. म्हणून मारुतरायाला म्हणतात सूर. मारुतराय नुसती भक्ती करत नव्हते. नुसतं माळ घालून टाळ वाजवायला महत्व नाही. प्रसंग आलं तर टाळ उरपाट्या करावं लागते, पताक उरपाट्या करावं लागते. व मायो म्हणायचं नाही. आपण एक क्षेत्रीय आहोत. भजन केलं तर काय झालं असं आहे. मारुतराय कसे सूर आणि धीर. एवढंच नाही, मारुतरायाला कुमार असं म्हणतात. कोणाचा कुमार आहे. कुठं कुठं माईचं नाव पुढे आहे आणि कुठं कुठं बापाचं नाव पुढे आहे. इथं कोणाचं पुढे आहे. इथं माईचं नाव पुढे आहे. तुका म्हणे रुद्रा. कोणाचा कुमार. अंजनीची या कुमारा. कुमार शब्द सनकादिकाला आलेला आहे. सनत कुमार. कुमार शब्द मारुतरायाला आलेला आहे. संत मालिकेमध्ये ह्या लोकांची फार मोठे उच्च दर्जाची यादी आहे. भगवंताच्या दरबारातली अत्यंत आवडती आहेत. तसं आमचे मारुतराय आहेत. मारुतरायाची आतापर्यंत सेवा केली तुम्ही. प्रत्येक सणाला आमच्या माता माऊल्या नैवेद्य दाखवतात आणि पूजा करतात, नारळ फोडतात, फुलाचे हार वाहतात. मारुतरायाच्या रक्षणानं तुम्ही आतापर्यंत सुखरूप राहिले असं आहे. कालचं जे संकट मोठं आलेले होतं त्याच्याच कृपेनं तुम्ही वाचलात. तुम्हाला बुद्धी मिळाली वाड्यात जायची. पळापळ केलात, वाड्यात गेलात आणि जीव वाचून घेतलं. ह्याला कोण आहे तर कारणीभूत मारुतराय आहे. वाडवडिलानं स्थापना केलेली मूर्ती आणि तिची पूजा अर्चा तुम्ही आतापर्यंत करत आलात. त्यांच्या कृपेनं आपण जिवंत राहिलात. ज्या मातीमध्ये आतापर्यंत राहिले तुम्ही, त्या मातीला सोडायची वेळ आली. बंधू भावानं वागलात तुम्ही बर काही. कुठली तक्रार नाही, कोणाची भांडणं नाहीत. असं त्यावेळेला असणार हे सुंदर गाव. पाटलांचं ऐकून मानून चालणारे सगळे आमचे मुस्लिम बांधव फार मोठं प्रेम केले ह्या लोकांनी. आणि आताही त्यावेळेला असणार म्हणले ते करतात.
त्या कालच्या ह्याला बघून काही जण स्थलांतर केलेत, ते पण इथं आता आज परूसाठी आलेले असतील असं आहे. बाजूला भाटापूर आहे, तिकडे कोणतं गाव, हसनाळ आहे, भेंडेगाव आहे, इकडे गोजेगाव आहे, कोणतं गाव ते इडग्याळ आहे. सगळे बंधू भावांना आतापर्यंत तुम्ही ह्या गावात ह्या भागामध्ये आनंदाने राहिलात, पण हे भाग सोडायची वेळ आली. ही कोणाच्या हातातली गोष्ट नाही. इथून पुढे बाहेर गेल्यानंतर संसाराला लागणारे वस्तू आहेत, लाकूड काय, फाटा काय, जनावरांचा चारा काय, राहायची व्यवस्था, हे सगळं तेवढं असणार म्हणले तुम्हाला मिळणार आहे. त्याची काही काळजी करू नका. मारुतरायाची कृपा आहे तुमच्यावर. जाताना त्याला सांगून चालल्या त्यांच्या बरं काही सेवेला तुम्ही सगळे तत्पर आहोत. जाताना म्हणा मारुतरायाला, मारुतराय कुठे असलं तरी तुम्ही सांभाळ करा असं म्हणा. कुठे गेल्या तरी तुम्हाला एक वाक्य सांगून जातो, दोन गोष्टी विसरू नका तुम्ही. पहिली गोष्ट, मरणाला विसरू नका. आपल्याला एके दिवशी मरायचं आहे बरं. दुसरी गोष्ट, देवाला विसरू नका. देवाला म्हणत राहावा, पांडुरंगा आम्हाला दुर्बुद्धी दे नकोस देवा, आमच्याकडून सेवा करून घे असं म्हणा. एक भजन आहे, सगळ्या मायबापानं करायचं. ज्ञानेश्वर जाताना एक वाक्य सांगून जातो तुम्हाला. राहू दे बाबा, नाही द्यायला कोणाला स्थान लागेल नाही. आताच्या आता का स्थान लागेल, 1 घंटा झाली कीर्तन वाटत. तुमचं बरोबर आहे, तुमच्या इथं आल्यामुळे तुम्ही सेवा करणारे. पण एक शब्द महत्वाचा आहे, सगळेच लक्ष द्या. एवढं शब्द विसरू नका बरं का. शेवटचा शब्द सांगतो, तुम्ही कुठे बी राहा, चांगला विचार करा तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही बसून ह्या जगामध्ये ह्या जीवाचं त्या देवाशिवाय कोणी नाही, हे विसरू नका. काय सांगत होतो, या जगात या जीवाचं त्या देवाशिवाय कोणी नाही. देवाला म्हणा, पांडुरंगा आम्हाला दुर्बुद्धी दे नकोस, आमची सेवा चुकू नकोस, आमचं सांभाळ कर, एवढं म्हणा. एक भजन आहे, सगळ्यांना करा. तुकाराम तुकाराम तुकाराम
भक्ती त्याची
Oh